हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. टॉपिक आहे पॉवर्टी, इनइक्वॅलिटी अँड सोशल सेक्टर डेव्हलपमेंट. ओके, गरिबी, असमानता आणि सामाजिक क्षेत्र. तर या टॉपिकवरचा आजचा पहिला भाग आहे, पण या युनिटवरचा आपला आजचा तिसरा भाग आहे. ऑलरेडी 2 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत युनिट 8 वरती. ठीक आहे. ओके, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आणि संधी त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल कोर्स घेऊन आलो आहोत. जो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही या ॲप प्ले स्टोरवरून हा ॲप डाउनलोड करायचा, ज्याचा हा ऑफिशियल लोगो आहे. ओके, आणि ॲप डाउनलोड केल्यावर स्टोअरमध्ये गेल्यावर इकडे व्हेरियस कोर्सची लिस्ट ओपन दिसेल. त्या लिस्टमधून तुम्हाला जो कोर्स निवडायचा आहे तुम्ही निवडू शकता. MS सेट इकॉनॉमिक्स पेपर 2 मध्ये तुम्हाला काय मिळेल तर कम्प्लीट व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज, PYQs, पूर्णपणे टार्गेट बेस्ड प्रिपरेशन हे असणार आहे. शिवाय पेपर 2 सोबत पेपर 1 चं संपूर्ण स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. त्याची फीस जी आहे ती 7000 आहे, पण याच्यावरती 20% डिस्काउंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा जेणेकरून आपला अभ्यास स्टार्ट होईल. ओके, आणखीन एक फीचर या ॲपचं असं आहे, तुम्ही इव्हॅल्युएशन टेस्ट देऊ शकता आपलं सेशन झाल्यानंतर. तर आजचं जो आपलं सेशन आहे त्याचा कोड जो आहे टेस्टचा, इव्हॅल्युएशन टेस्टचा, G&D टेस्ट 1 हा कोड आहे त्याचा. ठीक आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आजचा. हु कॉइन द टर्म कल्चर ऑफ पॉवर्टी? कल्चर ऑफ पॉवर्टी ही टर्म कोणी दिली किंवा गरिबीची संस्कृती ही संज्ञा कोणी दिली? डायरेक्ट असाच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल किंवा मॅच द पेअर मध्ये ज्या टर्म्स इकॉनॉमिक्सने आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे क्वेश्चन येईल. ओके, ऑप्शन आहे ऑस्कर लेविस, एल वेरा, आर रेडेफिल्ड अँड मिल्टन सिंगर. ओके, यापैकी करेक्ट आन्सर काय असेल? ओके, याचा करेक्ट आन्सर ऑप्शन ए आहे ऑस्कर लेविस. ठीक आहे. ओके, correct answer Oscar Lewis. The culture of poverty is seen in the cycle of some same culture norms which are believed and performed by the farmer which restrict their financial growth. ठीक आहे, ही एक सायकल आहे सेम कल्चरची. ठीक आहे, ते काय करतात, परफॉर्म करतात कसं, फार्मर विच रिस्ट्रिक्ट देअर फायनान्शियल ग्रोथ, जे स्वतःच्या फायनान्शियल ग्रोथला रिस्ट्रिक्ट करत असतात. याला आपण काय म्हणू शकतो, पॉवर्टी कल्चर. ठीक आहे. For example, there are many new techniques and better quality of fertilizer, but due to the conservation taking, the farmers stick to the old ideation only. Okay, example काय दिलं की एक फार्मर आहे, भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, बेटर क्वालिटीचे फर्टिलायझर्स अवेलेबल आहेत, पण तरी सुद्धा ते त्याचा वापर करत नाहीत. म्हणजेच ते काय आहे, कल्चर ऑफ पॉवर्टी. याच्यामुळे ते जास्त ग्रोथ करू शकत नाही, फायनान्शियल ग्रोथ होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर आपलं काय होतं, लेविस ऑस्कर. पुढचा प्रश्न बघूया. Poverty is a phenomenon which is objective and subjective in nature. Subjective can be understood as दोन प्रकारच्या पॉवर्टी आहेत आपल्याला माहिती आहे, रिलेटिव्ह आणि दुसरं कुठलं आहे, ऍब्सोल्यूट. ओके, ऍब्सोल्यूट म्हणजे काय तर ज्याचं 100 रुपीज डे म्हणजे मिनिमम लेवल एवढं काय म्हणतात त्यांची गरज भागती आहे, ते लोक ऍब्सोल्यूट पॉवर्टीच्या वर असतात, पण जे त्यांना एवढं मिळू शकत नाही ते बिलो ऍब्सोल्यूट पॉवर्टीच्या असतात. ओके, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, एक एक्झाम्पल असं म्हणू शकतो आपण की ज्या व्यक्तीकडे सायकल आहे त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडे 2 व्हीलर आहेत किंवा 4 व्हीलर आहेत, मग बाकीच्या कम्पेअर मध्ये ती व्यक्ती कशी आहे, गरीब आहे किंवा पॉवर्टी मध्ये येते. ठीक आहे, त्याला रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतात. तर आता सांगा, सब्जेक्टिव्ह पॉवर्टी म्हणजे काय सांगू शकतो आपण, रिलेटिव्ह पॉवर्टी, ऍब्सोल्यूट पॉवर्टी की कम्युलेटिव्ह पॉवर्टी? डी ऑब्जेक्टिव्ह. ओके, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, रिलेटिव्ह पॉवर्टी. ठीक आहे, बघितलं आपण दोन्ही एक्झाम्पल कसे आहेत, हे ऍब्सोल्यूट पॉवर्टीचे एक्झाम्पल आहे आणि हे कसं आहे, रिलेटिव्ह पॉवर्टीचे एक्झाम्पल आहे. Okay, absolute poverty used to describe a condition where the individual does not have a financial mean to obtain commodities or sustain life. म्हणजेच काय, त्यांना मिनिमम 100 रुपीज डे ही एक मिनिमम लेवल आहे, तेवढी सुद्धा कंप्लीट करू शकत नाही, त्याला आपण ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतो. रिलेटिव्ह पॉवर्टी रेफर्स टू द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कम्पेअर टू द इकॉनॉमिक स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग विदिन द सराउंडिंग्स. म्हणजेच काय, शेजारच्या व्यक्तींच्या सराउंडिंग्स पासून सराउंडिंग मध्ये जे काय व्यक्ती आहेत त्यांच्या रिलेटिव्हली पॉवर्टी मध्ये कुठले लोक येतात असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे. Okay, next question आहे, poverty may be defined as the inability to secure minimum human needs related to what? Option A, food or clothing, housing, health and education, C, satisfaction, D, both A and B. काय असेल करेक्ट आन्सर याच्या? सिंपल पॉवर्टीची डेफिनेशन किंवा नेमकं पॉवर्टी म्हणजे काय याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, इनॅबिलिटी टू सिक्युअर मिनिमम ह्युमन नीड्स रिलेटेड टू व्हॉट? ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, फूड
क्लोथिंग अँड हाऊसिंग, हेल्थ अँड एज्युकेशन, या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं, ह्या बेसिक नीड्स आहेत आणि त्या जर कम्प्लीट करू शकत नसेल तर पॉवर्टी तिथे निर्माण होते. ठीक आहे. Poverty is a state or condition in which a person, community lacks financial resources and essential for minimum standards of living. Same last question मध्ये आपण बघितलं तेच. Poverty means the income level and the employment is so low that basic human needs can't met. Okay? समजला? जिथे बेसिक नीड्स सुद्धा माणसांच्या पूर्ण होऊ शकत नाही तिथे आपण काय म्हणू शकतो, पॉवर्टी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे MPCE इज मेथड ऑफ डिटर्मिनिंग पॉवर्टी लाईन. आता ही एक मेथड आहे पॉवर्टी लाईन मोजण्याची. ठीक आहे, काय म्हणू शकतो, MPCE. विच इज द राईट फुल फॉर्म ऑफ MPCE, ह्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर, मिनिमम पर कॅपिटा एक्सपेंडिचर, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर and minimum per capita expenditure. Okay, same okay सेम ऑप्शन्स आले, तर दोन्हीपैकीच एक आन्सर आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर. ज्यांनी ए सांगितलंय ते सुद्धा आन्सर बरोबर असणार आहे. ओके, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर हा याचा फुल फॉर्म आहे. Monthly per capita expenditure, that is MPCE, is household consumer expenditure over the period of 30 days. Monthly आपण त्याचं कॅल्क्युलेशन घेतो, म्हणजे मंथ एक बेस डेजचा आपण घेतो, ज्याच्यामध्ये काय म्हणू शकतो, ही लाईन घेतो, डिवायडेड बाय हाऊसहोल्ड साईज. ठीक आहे, फॅमिलीची साईज किंवा हाऊसहोल्ड साईज नुसार. व्हॉट इज MPCE मेथड? मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर इज डिफाइंड बाय NSSO. ठीक आहे, NSSO as household consumer expenditure over a period of 30 days divided by the household size. हा एक फॉर्म्युला आहे मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर काढण्याचा. कुठला? period of 30 days divided by the household size. ठीक आहे, poverty line is defined on the basis of MPCE. The limitation of method as a measure of poverty rare are it does not account for the category for poor people. हे याच्यामध्ये पुअर पीपल मध्ये हे घेतलं जात नाही. ठीक आहे, ज्यांची अगदीच काहीच गरज पूर्ण होत नाही किंवा डेली नीड जी आहे ती इथे कंप्लीट होत नाही, त्यांना याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये घेतलं जात नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रॉम द फॉलोइंग गिवन मेथड्स विच वन इज नॉट अ मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग पॉवर्टी. आता यापैकी कुठली एक पॉवर्टी कॅल्क्युलेशन करण्याची मेथड नाही आहे. वेगवेगळ्या मेथड्स आहेत ज्याच्याने आपण पॉवर्टी कॅल्क्युलेट करतो. तर यातली कुठली नाही आहे? ऑप्शन आहे पॉवर्टी गॅप इंडेक्स, स्क्वेअर पॉवर्टी गॅप, सेन इंडेक्स ऑफ पॉवर्टी, मल्टीपर्पज पॉवर्टी गॅप. ठीक आहे, काय असेल याचा करेक्ट आन्सर? ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, मल्टीपर्पज पॉवर्टी गॅप. हे याच्यामध्ये म्हणजे या मेथडने कुठल्याही प्रकारची पॉवर्टी कॅल्क्युलेट केली जाऊ शकत नाही, ही मेथड नाही. ओके, बाकी सगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या पॉवर्टी कॅल्क्युलेशनच्या मेथड आहेत. ओके ओके, द पॉवर्टी गॅप इज द रेशियो बाय विच द मीन इन्कम ऑफ द पुअर फॉल्स बिलो द पॉवर्टी लाईन. ठीक आहे, रेशियो काढला जातो कशाचा? पॉवर्टी गॅप काढण्यासाठी रेशियो घेतला जातो, मीन इन्कम ऑफ पुअर फॉल्स बिलो द पॉवर्टी लाईन. द पॉवर्टी लाईन इज डिफाइंड ॲज हाफ द मीडियन हाऊसहोल्ड इन्कम ऑफ द टोटल पॉप्युलेशन. मीडियन काढला जातो हाऊसहोल्ड इन्कमचा. ठीक आहे, पॉप्युलेशन जेवढी आहे त्याच्यातून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. द पॉवर्टी गॅप इंडेक्स इज द डिफरन्स बिटवीन. आता इथे परत एकदा क्वेश्चन आलाय की पॉवर्टी गॅप इंडेक्स हा डिफरन्स कशाचा आहे. आताच आपण एक्सप्लेनेशन बघितलं, त्याच्यातून तुम्हाला याचा आन्सर आला पाहिजे. ऑप्शन ए मीन इन्कम ऑफ पुअर अँड पॉवर्टी लाईन, मीडियन इन्कम ऑफ पुअर अँड मीन इन्कम ऑफ पुअर, median income of poor and poverty line, mode of the income of poor and mean income of poor. काय करेक्ट आन्सर असेल याचा? ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, मीन इन्कम ऑफ पुअर अँड पॉवर्टी लाईन. याला कशाचं म्हणू शकतो आपण? पॉवर्टी गॅप इंडेक्स काढण्याचा फॉर्म्युला म्हणू शकतो किंवा यानुसार पॉवर्टी गॅप इंडेक्स मोजला जातो. ठीक आहे, द पॉवर्टी गॅप सेम एक्सप्लेनेशन याचा आहे की पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे काय. ठीक आहे, ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज डिसाइडेड टू मेजर पॉवर्टी लाईन इन टर्म्स ऑफ. आता गव्हर्नमेंटने म्हणजे भारत सरकारने दारिद्र्य रेषेच्या दृष्टीने मोजण्यासाठी कशाचा एक माप ठेवलेला आहे किंवा कशाच्या टर्म मध्ये ही पॉवर्टी मोजली जाते. ऑप्शन ए हाऊसहोल्ड कन्झम्पशन,
हाऊसहोल्ड सेव्हिंग्स, हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंट अँड हाऊसहोल्ड, ओनली हाऊसहोल्ड. ओके, काय करेक्ट आन्सर असेल याचं? ओके, लास्ट मध्ये आपण बघितलं होतं की मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर म्हणजेच काय बघतोय आपण? त्यांचं कन्झम्पशन बघतोय, बरोबर. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आलेलं आहे? हाऊसहोल्ड कन्झम्पशन ही टर्म ठेवलेली आहे पॉवर्टीची. ठीक आहे, मिनिमम नीड्स ज्या आहेत त्यांचा कन्झम्पशन करण्याचा त्या मोजण्यासाठी आपण काय म्हणू शकतो? पॉवर्टी मोजण्यासाठी या टर्मने ते गव्हर्नमेंटनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट, द पॉवर्टी रेशियो इन इंडिया हॅज बीन मेजर्ड फ्रॉम द hexagonally determined poverty line quantified in terms of per capita consumption expenditure over a month and class distribution of person obtained from the large sample survey of consumer expenditure data of national. आता हा जो डेटा आहे आपण बघितलं की त्याच्यामधून कशामधून काढलं जातं? पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर PCCE पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर एका महिन्यामध्ये 30 दिवसांच्या पिरियडमध्ये किती येतो ते काढायचं असतं. आणि तो डेटा पुन्हा आपण कशामधून घेतो? तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस NSSO. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अमंग द फॉलोइंग हु आर एलिजिबल टू बेनिफिट फ्रॉम MNREGA नरेगा. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला फायदा होतो? ऑप्शन ए अडल्ट मेंबर ऑफ ओनली SC and ST हाउसहोल्ड, adult member of BPL household, C adult member of household of all backward communities, D adult member of any household. MG नरेगा पण म्हणू शकतो. M नरेगा मध्ये कोणाला बेनिफिट याचा होतो? ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी अडल्ट मेंबर ऑफ एनी हाऊसहोल्ड. कोणालाही याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, अडल्ट मीन्स 18+, कारण याच्यामध्ये काय असतं? 100 डेज मध्ये काम करावं लागतं. ठीक आहे, आणि मग त्याच्यातून इन्कम मिळतं, म्हणून 18+ अडल्ट मेंबरला इथे काम करण्याची परमिशन आहे किंवा त्याचा बेनिफिट मिळू शकतो. ओके ओके, MG नरेगा वॉज इनिशिएटेड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ, कुठला ऑब्जेक्टिव्ह होता MG नरेगाचा? एनहान्सिंग लाईव्हलीहूड सिक्युरिटी इन रुरल एरियाज. ठीक आहे, रुरल एरियाज बाय प्रोव्हाइडिंग ॲटलीस्ट 100 days ऑफ गॅरंटीड वेज एम्प्लॉयमेंट इन अ फायनान्शियल इयर. ठीक आहे, 100 डेज साठी त्यांना काय प्रोव्हाइड करतो आपण? गॅरंटीड वेज. ठीक आहे, टू एव्हरी हाऊसहोल्ड हुज अडल्ट मेंबर व्हॉलेंटियर टू द अनस्किल्ड मॅन्युअल वर्क. अनस्किल्ड वर्क जरी करत असतील तरी ते त्यांना इथे काम देतात. किती दिवसांसाठी? 100 डेज साठी. ठीक आहे, MG नरेगा. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2005 नुसार हा ऍक्ट आणला, ऍक्ट नाही स्कीम आणली असं आपण म्हणू शकतो. महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, MG नरेगा. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. खालीलपैकी कोणता गरिबी निर्मूलन कार्यक्रमाचा भाग नाही? ऑप्शन ए डेझर्ट डेव्हलपमेंट प्लॅन, मिनिमम नीड प्रोग्राम, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, जवाहर योजना. काय करेक्ट आन्सर असेल याचं? ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए डेझर्ट डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आपण पॉवर्टी कॅल्क्युलेट करू शकतो का? नाही, म्हणून हा जो कार्यक्रम आहे तो पॉवर्टी मोजण्यासाठी किंवा पॉवर्टीचा भाग नाही. आणि क्वेश्चन नीट वाचला, नॉट विचारलंय, म्हणून आपण ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर दिलंय. ओके, पॉवर्टी एव्हल्युएशन प्रोग्राम एम्स टू, आता हा पॉवर्टी एव्हल्युएशन प्रोग्रामचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? एम्स टू रिड्यूस द रेट ऑफ पॉवर्टी इन द कंट्री बाय प्रोव्हाइडिंग प्रॉपर असेस टू फूड. ठीक आहे, पॉवर्टी कमी करण्यासाठी त्यांना फूड देण्यासाठी मॉनिटरी हेल्प, फूड प्रमाणेच मॉनिटरी हेल्प अँड बेसिक इसेन्शियल टू द हाऊसहोल्ड या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी हे पॉवर्टी एव्हल्युएशन प्रोग्राम्स अरेंज केले जातात. ठीक आहे, अँड फॅमिलीज बिलॉंगिंग टू द बिलो पॉवर्टी लाईन, आणि जे लोक किंवा ज्या फॅमिलीज पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत त्यांना सुद्धा मदत करण्यासाठी या प्रकारचे प्रोग्राम्स आखले जातात. बाय हुम? गव्हर्नमेंट. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन, आणि आजच्या सेशनचा हा लास्ट क्वेश्चन आहे. Which one of the following scheme is not included in राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY? National Mission for Protein Supplement,
सॅफ्रॉन मिशन, ऍक्सिलरेटेड फोल्डर डेव्हलपमेंट प्रोग्राम, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. इथे सॅफ्रॉन कलर नाही, सॅफ्रॉन्स मीन्स केसर. ठीक आहे. ओके, याचा करेक्ट आन्सर ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. वरील सगळ्याच स्कीम ज्या आहेत त्या RKVY मध्ये इन्क्लुडेड नाही. ठीक आहे, फसवा प्रश्न घेतलेला आहे की याच्यामध्ये कुठले स्कीम नाही आहेत असं विचारलं. ठीक आहे, ऑप्शन बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की यातले सगळेच ऑप्शन आहेत असं वाटतं, म्हणून ऑप्शन डी आपण देऊ शकतो. पण नाही, त्यांनी काय विचारलं आहे, नाही. तरी पण त्याचा आन्सर ऑल ऑफ दी अबोव आहे. ठीक आहे. Remunerative approach for agriculture and allied sector regeneration, previously राष्ट्रीय कृषी विकास योजना. ओके, राष्ट्रीय कृषी योजनाला आता काय म्हणतात, remunerative approach for agricultural allied sector rejuvenation. ठीक आहे. is a state plan scheme for of additional central assistance was launched in August 2007 as a part of 11th 5-year plan by the government of India. ठीक आहे. RKVY बद्दल मी एवढीच इन्फॉर्मेशन दिले. आता त्यामध्ये आणखी कुठल्या कुठल्या स्कीम येतात हा तुमचा असाइनमेंट आहे, तुम्ही सर्च करा की त्याच्या अंडर कुठल्या कुठल्या स्कीम येतात. ठीक आहे, नाही मिळालं तर मला नेक्स्ट सेशन मध्ये सांगा, मग मी सांगेल. ओके ओके ठीक आहे. तर आजचे 10 प्रश्न आणि 10 कन्सेप्ट आपल्या इथे संपलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला याच टॉपिकवरचे आणखी काही क्वेश्चन्स बघायचे आहेत, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. आजच्या सेशनसाठी थँक्यू. हॅव अ नाईस डे.